नागपुरात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। तर महाराष्ट्रातील सरकारी जमिनी उद्योगपतींना देण्याचा आरोप करत त्यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला। शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खतांचा तुटवडा आणि भेसळीमुळे त्रास होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप सरकारने मराठा, बंजारा आणि धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय। तर पेट्रोल डिझेल भेसळीबाबत सरकारवर गंभीर आरोप करत कारवाईची भूमिका त्यांनी मांडली। मोदी सरकारच्या शिक्षण आणि रोजगार धोरणावरही त्यांनी टीका केली। दरम्यान राष्ट्रवादीतील अंतर्गत वादांवर काँग्रेस भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्राच्या जनतेच्या म्हणजे ज्या प्रॉपर्ट्याज आहे, शासनाच्या प्रॉपर्टीज आहे, त्या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो। म्हणजे आता किती वाचल्यात आणि किती द्यायचं राहिलं याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल भ्रष्टाचाराची जी व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतो आहे, त्याचा परिणाम आपण या अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटतं कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।